नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन उच्च नीच वायशी माझ्या त्या एकनाथाची वाणी एकनाथाची वाणी रामसपाईचा संदेश दिला रामसपाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी हॅलो हॅलो कंस आणली होत्या ताटाला कंस आणली महिमा तुझी विठ्ठला होत्या ताटाला कंस आणली महिमा तुझी विठ्ठला एकनाथाची वाणी उचणीच्या वाळशी माझ्या ग्रामसफाईचा संदेश दिला ग्रामसफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी 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 शंभो शिवशंकर हर 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 महादेव गावात कोण बाई आहे का नाही वासुदेवाला शिवशंकर वासू काय झाले वासू का सपना वासुदेवा असं का म्हणायचं वासू पिक्चर झाला वासू सपना लागला वरडाय हा आता वेळ बदलली बाबा वासुदेवाचे सगळं झालं ना मॉडर्न आणि म्हणा बाई तुमचं नाव काय आहे माझं नाव पारू आहे पारू काय म्हणला रुपा बाई पारू का रुपा रुपाला उलटी करा ए बाई काय म्हणतेस तू अहो नावाला म्हणते आणि मग हे गाव म्हणायचं पारूच्या नावाला थोडं उलट करा म्हणजे रुपा पारू रुपा पारू वा 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 एका नावात दोन नाव दडले बरं वाटलं बाई तुम्हाला मुलं बाळ किती मुलं बाळ विचारा माझ्या संग लगीन करायचंय का तुम्हाला नाव किती दोन नाव एका नावात मुलं बाळ किती मुलं बाळ विचारा लगीन करायचंय लगीन नाही तुमच्या नावाचा तुमच्या मुला बाळांचा तुमच्या कुळाचा मला उद्धार करायचा आहे डॉक्टर साहेब म्हणून हा वासुदेव उन्हाच्या रकामध्ये आला उतारा काढाय उतारा ना अरे का बाबा काय सातबारा काढायचा नाही तुझ्या नावाचा तुमच्या कुळीचा तुमच्या सगळ्या मुला बाळांचा तुमच्या नावड्याचा हा वासुदेव उद्धार करणार आहे अरे 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 उदार नव रोग म्हणा रोग उदार काय चालत नाही मुलं बाळ किती मुलं बाळ आहेत किती आहेत बाबा 3.5 आहेत ए माऊली आतापर्यंत 1 2 3 ऐकलं पण 2.5 3.5 4.5 5.5 ही काय भानगड आहे भानगड कळली नाही 3.5 मुलं म्हणता तुम्ही
तीन मुलं गेली कुठं? 3 मुलं फिरायला आले बनात. आज 3 फिरायला गेली ते बिरोबाच्या बनामध्ये. होय, होय. बरं वाटलं देवाला आलो जत्रेला. आणि मग अर्ध गेलं कुठं? उगाच घेऊन येणारे. बाई तुम्ही शासनाचा त्रिकोण मोडला. मोडला बाई अडगीच आहे. अडगी कशी? मग मी अडगी आहे का? मग काय म्हणता? मी अडाणी कशी? बाई अडगी आहे. अडाणी नाही. आणि मग काय म्हणता बाई? 3 मुलांच्या अडाणी असेल का? म्हणजे तर काय पोरवाला काय शालपण लागतोय डॉक्टर साहेब? खोळ्याला बी पोरं देते. बाई तुम्ही शासनाचा त्रिकोण मोडला. कुटुंब लहान छोट कुटुंब असं नाही वासुदेवा तुमच्या पुरते. हे आमच्या पुरतं तर आहे. लहान कुटुंब. कुटुंब लहान सुख महान छोट कुटुंब सुखी कुटुंब. बाई आमची इस्टेट आहे. काय म्हटलं बाई? इस्टेट. देव देतो ना आम्ही घेतो. ऐकलं का मामा? बाई म्हणती देव देतो आणि मग मी घेतो. असं होतं का कधी? कसं? बाई तुम्ही झाली चूक पुन्हा करू नका. आता घडली चूक. आता कशा? पण मला सांगा जी 3 मुलं आहेत ती कोणत्या हुद्द्यावर आहेत? काय काम करतात? नोकरी धंदा काय व्यापार बिपार काय करतात? काय लय मोठं बिझनेस आहे. थोरला मुलगा त्याचा मोठा बिझनेस आहे. काय करतो? तो भंगार गोळा करतो. बस थोरला मुलगा हे काम करतो का? 2 नंबरचा मुलगा. 2 नंबर. 2 नंबरचा. त्याचा तर काम करू नका. का बाई? लय मोठं काम. काय झालं? काही इथं आला असेल बे. इथं आला तर यात्रेमध्ये बिरोबाच्या बनामध्ये. बोला बाई काय करतो 2 नंबरचा मुलगा? किस कापते. हे बाई ठरव का? आणि शेंडफळ. नाव काय व्यापार आहे? व्यापार कुठला? बिझनेस आहे? लय मोठं. काय दुकानदारी आहे? तो कामच असा असतोय. कसा? एकदा गावात गेला तेव्हा गावात संध्याकाळी आला तर आला नाही तर सकाळी त्याला उचलून आणायला लागतो. मग कळलं मला हे काय करतोय ते. बाई तुझ्या घरचं दान हा वासुदेव देणार नाही. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. वासुदेवा बोला बाई. हो वासुदेवा बोला ताई. उन्हाचा आलाय. उन्हाचं चालू ना. आज इथं महाआरोग्य शिबिर आहे ना. बर बर म्हणून आलो. बर पण हा वासुदेवा दान मागायला आला नाही, दान द्यायला आलेला आहे. ताई तुम्हाला मुलं बाळ किती? तुमचं नाव काय? अहो वासुदेवा बोला बाई. नाव आहे बोला. सगुणा. काय म्हणता गुन्हा? अहो ईश्य गुन्हा काय म्हणता? सगुणा. सगुणा सगुणा. तुम्हाला मुलं बाळ किती? अहो वासुदेवा हे काय विचारणं झालं? काय? अहो वासुदेवा आम्ही दोघं राजा राणी. मी काय म्हंटल? दोघं राजा राणी आणि आमची छोटी एकच चिमणी. बरं वाटलं तर तुम्हाला मुलगी आहे वाटतं? हो मला मुलगीच आहे. मुलगा आहे का? मुलगा. वासुदेवा काय करायचं त्या मुलाला? जर का याच मुलीला आपण मुलाप्रमाणे वाढवलं शिकवलं सवरलं तर वासुदेवा अहो ती 2 घरचा दिवा लावते. एक म्हणजे माहेर घरचा आणि एक म्हणजे सासर घरचा. मुलगा काय मुलगी काय? बरोबर का मुलगी जन्माला आली तर 2 मुलीचा उद्धार करते आणि मुलगा जन्माला लावते. एक सासर घरचा आणि दुसरा माहेर घरचा. म्हणून येऊ द्या मुलगी जन्माला. आज आपलं जर जनसंख्या बघितली आकडा पहा किती घटलेला आहे जिल्ह्यामध्ये. प्रति 1000 मुलींची संख्या फक्त 913 आहे. आणि मग या 87 मुलांना जायचं कुठं? भविष्यामध्ये असं होऊन बसल साहेब महाराज या बायका राहतील बाजूला पुरुषालाच बाळत व्हायची पाळी. आणि म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. बाई बरं वाटलं. बोला की तुम्ही घरी शौचालय बांधलंय? अहो होय वासुदेवा शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानातून आम्ही आमच्या घरामध्ये शौचालय बांधलेलं आहे आणि याचा वापर सुद्धा आम्ही करतो. बोला बाई. गावामध्ये महिला बचत गट. होय वासुदेवा आमच्या गावामध्ये महिला बचत गट आहे आणि याच्यातून आम्ही जे काय उत्पादन निर्माण करतो आणि आम्ही याचं स्टॉल गावोगावी लावतो आणि याच्यातून मिळणारा फायदा आम्ही सर्व महिला मिळून आम्ही सुखी समृद्ध आहे.
समृद्ध आहे, निर्मल ग्राम आहे, निर्मल ग्राम आहे, अलंकारी मुक्त आहे, बरोबर. त्यामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत केलं करताय. जातं, बरोबर. आरोग्य कसं अगदी सुपर बरोबर. गावचा आहे वासुदेवा. बाई हा. तुमचं दान आम्ही घेतलेलं आहे. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. आलं विज्ञानाचं वार, आलं विज्ञानाचं वार, कापिल राहू बरे, कापिल राहू बरं, कापिल राहू बरं. नव्या प्रश्नाचं काहूर, प्रश्नाचं काहूर, प्रश्नाचं काहूर. रोज येतय कानावर, येते कानावर, येते कानावर. प्रदूषणाचा भस्मासूर, प्रदूषणाचं भस्मासूर, प्रदूषणाचं भस्मासूर. टाकला येऊनी मोर, ठाकला येऊनी मोर, ठाकला येऊनी मोर. झाड एकतरी दारा मोर, करीदारा मोर, झाडे करीदारा मोर. झाड एकतरी दारा मोर, करीदारा मोर, झाडे करीदारा मोर. वाढवावं खरोखर, शाहिराचा आला वासुदेव करीतो जनजागरण, शाहिराचा आला वासुदेव करीतो जनजागरण. भारत मातेच्या उदरी जन्मलो, भारत मातेच्या उदरी जन्मलो कसं फेरू येरून, आणि भारत मातेच्या उदरी जन्मलो कसं फेरू येरून. अरे रे द्या फुले वरदान आम्हाला, आम्हाला
घातीची राणी रणमर्द झाशीची राणी अहिल्या तारा राणी अहिल्या तारा राणी स्त्री जन्माची ही कहाणी मुलगा जन्माला आला मामा एका घराचा होता आणि जर का मुलगी जन्माला आली तर दोन कुणाचा उत्तर आहे एक सासर घरचा जाऊ दे गाडी दमानं नांदाया जाती लेक आई बघती टेकाड गेला काळजाचा घर बाई डोंगराच्याड मुलीशिवाय माया नाही बाप आणि मुलीचं नातं आटून असतं महाराज बाप कधी रडत नाही शुभर पण जर का मुलीचं लग्न ठरलं मुलगी नांदायला निघाला की बाप रडतो ठसा ठसा आणि पुढगी बी नांदायला गेली सासरी तर पहिला फोन केला तिच्या आईला तर मुलगी विचारते आई बाबा कसे आहेत हे मुलीचं नातं आहे पहिला फोन केला काय विचारते मुलगी किती वैभव आहे तिकडं बंगला गाडी माडी साडी पण तिच्याकडे त्या मुलीचं लक्ष नसतं फोनवरती आवाज येतो आईला त्या मुलीच्या आईला मुलीचा मुलगी विचारते हलक्या आवाजानं आई बाबा कसे होते ग